शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा निर्णय होऊनही कित्येक दिवस होऊन गेले, पण अजूनही शेतकरी कर्जमाफीमध्ये येणाऱ्या अडथळ्यामुळे कर्जमाफी होईल का नाही असे शेतकरी बांधवांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे मोठा कार्यक्रम होणार होता व त्यामध्ये कर्जमाफीची घोषणा होणार अशी बऱ्याच शेतकरी बांधवांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही व यामुळे शेतकरी कर्जमाफी आता लांबणार आहे. येथे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की ही कर्जमाफी किती दिवस लांबली आहे. तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार आता कर्जमाफीसाठी आणखी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. पण याला खरंच 8 ते 10 दिवस लागणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर त्याबाबतचा GR निघणे, त्याचे निकष ठरवणे, बँकांचे ऑडिट, शेतकरी बांधवांच्या याद्या तयार करणे आणि त्या व्हेरीफाय करणे अशा अनेक किचकट कामामुळे कर्जमाफीला उशीर होणार आहे. बांधवांना खरीप हंगाम तोंडावर येत असताना येणाऱ्या उशिरामुळे बांधवांना नवीन कर्ज मिळण्यास पंचायत निर्माण होऊ शकते. पण बांधवांनो, याबाबत तुमच्या डोक्यात काय चाललं आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.